चार षटकांचा सामना आहे आणि इथे जर पाहिलं तर एका बाजूला बोरशेती आणि एका बाजूला नरेश पोस्ट कासार वडवली या दोन संघामध्ये आपल्याला सामना पाहायला मिळतोय. टॉस जिंकलाय बोरशेती संघानं आणि प्रथम फिल्डिंग स्वीकारली आहे. या मॅचमध्ये सलामीची जोडी मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला एका बाजूला फलंदाज पाहायला मिळतोय राज आणि एका बाजूला आदेश आणि बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिलं गोलंदाज अर्जुन बांगर. एक मोठं नाव आहे अर्जुन बांगरला, तुम्ही नेहमी पाहिलाय चांगली गोलंदाजी करत असताना, चांगली फलंदाजी देखील करत असताना एक अष्टपैलू खेळाडू मैदानावरती. पंच अधिकृत इशारा करतायत सामन्याला होते सुरुवात. पहिलाच बॉल या मॅच मध्ये. गोलंदाज तयार अर्जुन बांगर, राईट आर्म ओव्हर द विकेट. हो यावेळेस पाहिला तर खेळण्याचा प्रयत्न मिड ऑनला फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग. पहिल्या चेंडूवरती जर पाहिला तर वेगवान चेंडू होता, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न मिड ऑनला, चांगली फिल्डिंग आणि या चेंडूवरती धाव येत नाही. या पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला शांत ठेवलं. एका बाजूला राजला तुम्ही मैदानावरती पाहताय आणि एका बाजूला आदेशला. इथून जर पाहिलं तर चांगली सुरुवात करावी लागेल कासार वडवली या टीमसाठी. एक चांगला सामना हा देखील पाहायला मिळेल या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट अर्जुन बांगर, खोलात टाकलाय. वा काय जबरदस्त गोलंदाजी करतायत, वेगवान चेंडू होता, पिन पॉइंट यॉर्कर. चॉप करण्याचा प्रयत्न जरूर केलाय फलंदाजाने परंतु अपयशी ठरलेत. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते अर्जुन बांगरच्या माध्यमातून या मॅच मध्ये. षटक क्रमांक पहिला हातळतोय आणि पहिल्या षटकामध्ये सुरुवातीच्या दोन्ही चेंडूवरती फलंदाज राजला त्यांनी शांत ठेवलाय, कारण त्याच्या विरोधात चांगल्या पद्धतीनं तो गोलंदाजीचं आकलन करतोय. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा अर्जुन बांगर, राईट आर्म ओव्हर द विकेट या मॅच मध्ये. हो यावेळेस बॅटची एश आणि तिथे कॅच ड्रॉप. यष्टिरक्षकांनी मिस्टेक केली आहे आणि ते धाबाच्या स्वरूपात आदेश बाद होत आहेत. पहिला धक्का या मॅच मध्ये नरेश स्पोर्ट्स कासार वडवलीला बसतोय, फलंदाज बाद. बॅटची एज लागली आणि यशांच्या मागे झेल सुटला आणि तदनंतर आदेश धावत असताना अगदी पोचलेच नव्हते आणि धावबाच्या स्वरूपात इथे ते बाद झाले. डायरेक्ट हिट केलं गेलं आणि पहिला धक्का या मॅचमध्ये टीम नरेश स्पोर्ट्स कासार वडवलीला बसल्या. या ठिकाणी निलेशजी तांगडे यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं हार्दिक स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. एक जबरदस्त युवा व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. नवीन फलंदाज मैदानावरती अनिकेत मुकादम हा फलंदाज दाखल होते, परंतु अर्जुन बांगरचं कौतुक करावं लागेल, काय गोलंदाजी करतायत. पहिल्या षटकामध्ये फलंदाजांना भरपूर सारे प्रश्न त्याने विचारलेत. सुरुवातीच्या 3 चेंडूवरती शांतच ठेवले. व्हरायटी आणि व्हेरिएशन त्यांच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी ते करतायत त्या षटकामध्ये, इम्प्रेसिव्ह गोलंदाजी पाहायला मिळते. आणि खरं तर अर्जुन बांगर षटक क्रमांक पहिला हाताळत असतो आणि चांगली सुरुवात टीमला देत असतो, परंतु याही मॅचमध्ये त्याच्या माध्यमातून चांगली सुरुवात पाहायला मिळते. नवीन फलंदाज अनिकेत मुकादम, षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर सुरू आहे या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट गोलंदाज तयार. यावेळेस पाहिलं तर चांगला स्ट्रोक कव्हरच्या डोक्यावरून खेळलेत. कव्हर पॉईंटला फिल्डर नाही आहे, बॉल सीमारेषी जवळ जातोय. फिल्डर चेंडू वाढवण्याचा प्रयत्न करतायत. काय कमालीचं शतरक्षण पाहायला मिळतंय. एका क्षणाला वाटलं होतं की चेंडू सीमारेषीच्या पलीकडे जाईल, परंतु फिल्डर आले पिक्चर मध्ये आणि त्यांच्या माध्यमातून खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि या चेंडूवरती धावा मिळतील त्या 3 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, परंतु फिल्डरचं कौतुक करावं लागेल. अगदी लॉंग ऑफ वरून कव्हर पॉईंटला गेले होते आणि तदनंतर जर पाहिलं तर चेंडूला स्टॉप केलं आणि 3 धावा या चेंडूवरती तुम्ही पाहताय. या 3 धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 3 या आकड्यावरती. ओव्हर द विकेट अर्जुन बांगर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. हो फुलटॉस चेंडू होता, मिड ऑफला फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग, फक्त सिंगलच मिळते. मोठा फटका खेळू देत नाही आहे. अगदी वेगवान गोलंदाजी करतायत, भन्नाट वेगानं गोलंदाजी करत असताना फलंदाजांना टायमिंगच करून देत नाही आहे. जबरदस्त गोलंदाजी या षटकामध्ये तुम्ही पाहताय. अगदी राजेशाही थाटामध्ये गोलंदाजी करतोय अर्जुन बांगर या मॅच मध्ये. पहिल्या षटकामध्ये दबाव टाकण्याचा त्याने प्रयत्न केलाय. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. हो यावेळेस समोरच्या दिशेने लॉंग ऑफला चेंडूला उडवलाय. स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, आलाय षटकार.
का जबरदस्त फटका पाहायला मिळाला आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेला 7 धावांसाठी आणि या 7 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 10 या आकड्यावरती. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला फलंदाज अनिकेतच्या बॅटमधून या मॅचमध्ये. मागील 2 चेंडूवरती अनिकेतच्या बॅटमधून धावा आलेल्या आहेत, त्यामुळे इथे जर पाहिलं ना तर चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. पहिला षटक संपला आणि धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतात तर 10 या आकड्यावरती. या ठिकाणी आदरणीय सन्माननीय आदर्श शिक्षक सन्माननीय राजेंद्र पाटील सरांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. आणि खरं तर A1 अँकर म्हणून ते जाणले जातात आणि एक जबरदस्त समालोचक आहेत आणि या ठिकाणी राजेंद्र पाटील सरांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं या क्रीडा स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती सुमित आपल्याला पाहायला मिळतोय. राऊंड विकेट. हो, खोलात टाकलाय, खेळण्याचा प्रयत्न, फ्लाइंग स्लिप, शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर आहे तिथे, सिंगल मिळते या चेंडूवरती आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 या आकड्यावरती. अंकुश तांगडे आणि विजय तांगडे यांना विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी नरेश पोस्ट कासार वडवली या टीमला 2 धावांची पेनल्टी, कारण त्यांच्या 12व्या खेळाडूने शूज घातलेले नाही आहेत आणि या स्पर्धेमध्ये ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे आणि 12व्या खेळाडूची ड्रेसिंग देखील एकसारखी असणं गरजेचं आहे. आणि नरेश पोस्ट कासार वडवलीच्या 12व्या खेळाडूने शूज परिधान केलेले नाही आहेत, त्यामुळे या टीमला 2 धावांची पेनल्टी असेल. इथे जर पाहिलं तर 1 धाव मिळाली. या इथे संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 15 या आकड्यावरती. 15 धावा तुम्ही पाहता आणि या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 5 संघांना अशा प्रकारची पेनल्टी लागलेली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सुमित. राऊंड विकेट. यावेळेस आडवा बॅटनं चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. काऊ कॉर्नर फेस मध्ये फिल्डर आहे, झेल टी फ्लाय. आणखीन एक धक्का या मॅच मध्ये बसत असताना फलंदाजी ते बाद होते अनिकेत. परंतु फिल्डर त्या ठिकाणी होते आणि झेल टिपलाय. अनिकेत मुकादम या मॅच मध्ये बाद होत आहेत. खरं तर चांगली बॅटिंग करत होते, मोठा फटका खेळण्याचा त्याने जरूर प्रयत्न केला आणि इथे ते बाद झालेत. बोरुशेती या टीमला विकेट हॅट्रिकसाठी आणि फलंदाजी करत असताना जर पाहिलं तर लगातार 3 चेंडूवरती 3 षटकार, लगातार 3 चेंडूवरती 3 चौकारांसाठी अल्पेश म्हात्रे यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक. नवीन फलंदाज सुनील मुकादम मैदानावरती दाखल होते या मॅच मध्ये. सुमितच्या सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 5 धावा, परंतु तदनंतर विकेट प्राप्त केली. अनिकेतला बाद केलं, त्याच्या बॅटमधून चांगल्या रीतीने धावा येत होत्या आणि तो बाद झाला. यावेळेस पाहिलं तर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर चेंडूला वळण प्राप्त झाला. इथे चेंडू डॉट येतोय. चांगली गोलंदाजी करतायत सुमित या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये अर्जुन बांगरने इम्प्रेस केलं, जरूर त्यांच्या विरोधात षटकार आला, परंतु त्या षटकामध्ये त्याने अनेक प्रश्न विचारले होते फलंदाजांना. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती. सुमित पुन्हा एकदा राऊंड विकेट. हो, यावेळेस देखील सलगचा दुसरा चेंडू डॉट येतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला आणि ज्या उंचीसाठी खेळायचं होतं ना ती उंचीच प्राप्त झाली नव्हती आणि इथे आणखीन एक चेंडू डॉट या मॅच मध्ये. काय जबरदस्त कमबॅक करत असताना या षटकामध्ये सुमित चांगली गोलंदाजी करतायत, कारण त्यांच्या विरोधात सुरुवातीला चौकार आला, परंतु तदनंतर आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न सुनीलने केला. अगदी जर पाहिलं तर शपल क्रॉस होत आहेत आणि आडव्या बॅटने फटका खेळण्याचा ते प्रयत्न करतायत, परंतु तितकंसं त्यांच्यासाठी ते जुळलेलं नाही आहे आणि सातत्याने 2 चेंडू डॉट खेळले त्या मॅचमध्ये. सुनील मुकादम त्यांना इथे जर पाहिलं तर चांगली बॅटिंग करावी लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा राऊंड विकेट. हो, यावेळेस स्लाइस करण्याचा प्रयत्न, परंतु शरीरापासून भरपूर दूर चेंडू होता. इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 16 या आकड्यावर. 16 धावा धाव फलकावरती तुम्ही पाहताय. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे
आणि 16 धावा धावफलकावरती. दोन संघामध्ये तुम्ही सामना पाहता. एका बाजूला बोरशेती, त्यांच्या विरोधात नरेश स्पोर्ट्स कासार वडवली आपल्याला या मॅचमध्ये पाहायला मिळते. आणि आतापर्यंत कासार वडवली संघाने या मॅचमध्ये धावा केल्यात त्या 16 धावा, परंतु येणाऱ्या चेंडूवरती देखील त्यांना चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण बोरशेती एक चांगला संघ आहे आणि त्यांच्या विरोधात चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा सुमित, राईट आर्म राऊंड द विकेट, स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहता सुनील मुकादम या खेळाडूला. हो, यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न, सलगचा तिसरा चेंडू डॉट येतोय. वा, काय गोलंदाजी करतायत या षटकामध्ये, जबरदस्त गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर उंची प्राप्त झाली, बाउन्स पाहायला मिळाला आणि पूल करण्याचा प्रयत्न, परंतु अपयशी ठरतायत. आणखीन एक चेंडू डॉट आला. 2 षटकांचा खेळ संपला आणि प्रथम फलंदाजी करत असताना नरेश स्पोर्ट्स कासार वडवली या संघाने धावफलकावरती धावा केल्यात त्या 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये बरोबर 8च्या सरासरीनं 16 धावा फलकावरती जोडल्यात. परंतु येणाऱ्या 2 षटकामध्ये त्यांना चांगली बॅटिंग या मॅचमध्ये करावं लागेल. खरं तर गोलंदाजाने प्रतिस्पर्धी संघाचे वैगुण ओळखलेत आणि तदनंतर गोलंदाजी या मॅचमध्ये केली आहे आणि इथून चांगली भागीदारी करावी लागेल. सिंगल डबल्स घ्याव्या लागतील आणि तदनंतर जेव्हा जेव्हा संधी मिळेल ना, तेव्हा मोठे फटके देखील या मॅचमध्ये निरंतर आणि सातत्याने फलंदाजांना खेळावे लागतील. परंतु एका बाजूला फलंदाज राजला तुम्ही पाहताय, त्यांनी भरपूर मोठा संघर्ष केला. त्याच्या बॅटमधून फक्त आणि फक्त 2 धावा, परंतु इथून त्यांना आक्रमक व्हावं लागेल या मॅचमध्ये. त्यांच्याकडे देखील मोठी क्षमता आहे, मोठे फटके खेळण्यासाठी राज जाणले जात आहेत आणि या मॅचमध्ये संघाला खरं तर गरज आहे. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवरती तेजस आपल्याला पाहायला मिळतोय ओव्हर द विकेट. यावेळेस राजसाठी चांगला ड्राईव्ह, कव्हर क्षेत्रामधले केले, डीपमध्ये प्रोटेक्शन आहे तिथे, सिंगल मिळाली, सेकंडचा कॉल नाही आहे कारण फिल्डिंग चांगली झाली. इथे फक्त एकच धाव मिळते. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोचली आहे 17 या आकड्यावरती. क्रिकेटचं मादक सौंदर्य प्रदान करणारा फटका राजच्या बॅटमधून आला होता, परंतु फिल्डिंग चांगली. मागील चेंडूवरती चेंडू देखील चांगला होता, स्ट्रोक देखील चांगला होता, परंतु फिल्डिंग देखील चांगली पाहायला मिळाली. चांगलं क्रिकेट ओव्हर द विकेट. हो, यावेळेस पाहिलं तर कव्हरच्या डोक्यावर इनसाइड आउट करत असताना चांगला स्ट्रोक पाहायला मिळते. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय की काय, आणि यावेळेस बॉल सीमारेषा ओलांडत असताना फलंदाजाच्या बॅटमधून येतोय चौकार. जबरदस्त फटका पाहायला मिळाला फलंदाजाच्या बॅटमधून इनसाइड आउट करत असताना सरळ चेंडूला धाडले सीमारेषेच्या पलीकडे. पुन्हा एकदा तेजस, यावेळेस पाहिला तर फक्त चेंडूला दिशा दिली, ऑन साईडला मिड विकेटला टर्न केलं, डीपमध्ये प्रोटेक्शन आहे तिथे, फक्त सिंगल मिळते आणि सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोचली आहे 22 या आकड्यावरती. बावीस धावा दाफलकावरती तुम्ही पाहताय. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे या मॅचमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा. हो, यावेळेस बॅटची एज अँड टेकन अनदर गॉन. अजून एक विकेट या मॅच मध्ये. फलंदाज राज बॅक टू द पेव्हिलियन. कारण खूप मोठी स्पर्धा खेळताय, त्यामुळे स्वतःला सिद्ध करावं लागेल आणि आयुष्यात स्वतःला सिद्ध केलं ना की संशयाने पाहणाऱ्या ज्या नजरा असतात ना त्या आदराने झुकतात. त्यामुळे या मॅच मध्ये फलंदाजांना अगदी स्वतःला सिद्ध करत असताना चांगली बॅटिंग करावी लागेल. नवीन फलंदाज निकेतन मैदानावरती दाखल होतोय, परंतु गोलंदाजांचं देखील कौतुक करावं लागेल. ते जे चांगली गोलंदाजी करतात, सुरुवातीला त्यांच्या विरोधात धावा आल्या, परंतु तदनंतर त्यांनी देखील विकेट प्राप्त केली या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट. हो, यावेळेस आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न. इथे जर पाहिला तर आणखीन एक चेंडू डॉट येतो. या षटकामध्ये गोलंदाज दमखम दाखवतात, प्रतिस्पर्धी संघाचे नैपुण्य अगदी ओळखलेत आणि तिथून जर पाहिलं ना तर चांगली गोलंदाजी करत असताना या मॅच मध्ये इम्प्रेस करतात. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते तेजसच्या माध्यमातून देखील, त्यांनी देखील इम्प्रेस केलंय. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. खरं तर गोलंदाजाचा आजच्या दिवसामध्ये
बोलबोला राहिलाय. पहिल्या मॅचमध्ये देखील जर पाहिलं तर पालिवली संघाने चांगली गोलंदाजी केली आणि या मॅचमध्ये बोरशेती देखील चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला. आणखीन एक चेंडू डॉट येतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 22 या आकड्यावरती. 22 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर तुम्ही या मॅच मध्ये पाहताय. पहिल्या षटकामध्ये 10 धावा अर्जुन बांगरच्या विरोधात पाहायला मिळाल्या, परंतु सुमितच्या षटकामध्ये 6 धावा आणि तेजसनं देखील लाजवाब गोलंदाजी करत असताना या षटकामध्ये देखील फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या. म्हणजेच काय, एकंदरीत आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे बोरशेती या टीमची. इथून जर पाहिलं तर या षटकामध्ये चांगल्या धावा कराव्या लागतील, मोठे फटके खेळावे लागतील, एक चांगलं टोटल उभा राहावं लागेल. त्यासाठी मैदानावरती एका बाजूला निकेतनला आणि एका बाजूला सुनीलला दोन्ही फलंदाजांना आक्रमक व्हावं लागेल आणि मोठे फटके एक्झिक्यूट करावे लागतील या मॅचमध्ये. 4 षटकांचा सामना तुम्ही पाहताय आणि शेवटचं षटक या मॅचमध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती बाली या गोलंदाजाला तुम्ही पाहताय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सुनील मुकादम. त्याच्या बॅटमधून चौकार देखील जरूर आलाय, परंतु सुरुवातीला त्याने भरपूर मोठा संघर्ष या मॅचमध्ये केला. तुम्ही पाहताय खासदार चषक 2025 हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. दरम्यान विकासजी मुकादम यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. बाली बॉलिंग ट्रॅकवरती राऊंड विकेट. स्ट्रायकिंग एंडला सुनील मुकादम. हो, गतीमध्ये परिवर्तन, परंतु पूल करत असताना हवेत खेळले फिल्डर डाऊन द बॉल, परंतु इथे कॅच ड्रॉप. अगदी फिल्डर पोहोचले होते, परंतु इथे झेल सुटलाय असंच म्हणावं लागेल आणि फक्त एकच धाव या चेंडूवरती पाहायला मिळते आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 23 या आकड्यावरती. 23 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. 4थ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि आतापर्यंत या मॅचमध्ये बोरशेती संघाने अधिराज्य गाजवलाय असंच म्हणावं लागेल, कारण फलंदाजांना मोठे फटके खेळू दिलेले नाही आहे. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतायत आणि नक्कीच या ठिकाणी तिसरे पंच मदत घेतील की हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेला होता की नाही, कारण त्या ठिकाणी एफर्ट चांगला होता, परंतु आमचे तिसरे पंच पाहणी करतील. एक जबरदस्त सामना पाहायला मिळतोय बोरशेती विरुद्ध नरेश स्पोर्ट्स कासार वडवली या दोन संघामध्ये तुम्ही सामना पाहताय. आजच्या रजनीमधील आणखीन एक दर्जेदार सामना. प्रथम फलंदाजी करत असताना कासार वडवली संघाने भरपूर मोठा संघर्ष केला, परंतु या षटकामध्ये त्यांना चांगली बॅटिंग करावी लागेल. एक सन्मानजनक टोटल उभा राहावं लागेल बोरशेतीच्या विरोधात खेळत असताना. तिसरे पंच पाहणी करतायत की अगदी काय घडलं, कारण चांगला एफर्ट्स त्या ठिकाणी शतरक्षकाने जरूर लावला होता. असं म्हणतात ना, डोक्याला ताण दिल्याशिवाय समाजात मान मिळत नाही आणि तिथे जर त्या फिल्डरनं जबरदस्त एफर्ट्स लावला, अगदी आपल्या शरीराला ताण दिला आणि चांगला एफर्ट्स त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आणि इथे जर पाहिलं तर फक्त आणि फक्त एकच धाव या चेंडूवरती मिळेल, कारण चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी फिल्डिंग पाहायला मिळाली, चांगला एफर्ट्स पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या 23 या आकड्यावरती या मॅचमध्ये तुम्ही पाहताय. बाली चांगली गोलंदाजी करतायत, इम्प्रेस करतायत, कारण पहिल्या चेंडूवरती देखील संधी निर्माण करून दिली होती. गोलंदाज पुन्हा एकदा बाली. राईट आर्म राऊंड विकेट निकेतनच्या विरोधात. हो, यावेळेस पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे की काय? यस, इट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 24 या आकड्यावरती. 24 धावा या मॅच मध्ये तुम्ही पाहताय. काय गोलंदाजी राहिली आहे, मोठे फटके खेळू दिलेले नाही आहे. प्रत्येक धावेसाठी संघर्ष कासार वडवली टीमने या मॅच मध्ये केलाय. हो, यावेळेस देखील विकेट करण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतला. इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय बालीच्या माध्यमातून. आणखीन एक चेंडू डॉट येते. वा, काय गोलंदाजी करतायत बोरशेतीचे गोलंदाज, अगदी इम्प्रेस करतायत प्रतिस्पर्धी फलंदाजाचे. अगदी जर पाहिलं तर त्या फलंदाजांना शांतच ठेवला या मॅच मध्ये. अफलातून गोलंदाजी पाहायला मिळते या संघाच्या माध्यमातून. प्रभावित करतात. पहिल्या षटकामध्ये अर्जुन बांगरने इम्प्रेस केलं, सुमितने इम्प्रेस केलं, तेजसने देखील इम्प्रेस केलं, परंतु स्लॉगवरच्या षटकामध्ये बाली देखील इम्प्रेस करतात या मॅचमध्ये. दावा देत नाहीये, लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज राऊंड विकेट. हो, यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय कव्हरच्या डोक्यावरून, परंतु फिल्डर आहे तिथे त्यांना वेधून बॉल सीमारेषा ओलांडत असताना बॉल येतोय. 4 धावांसाठी चौकार.
संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 28 या आकड्यावरती. चांगला स्ट्रोक आलाय निकेतनच्या बॅटमधून या मॅच मध्ये. राऊंड विकेट पुन्हा एकदा बाली. ओ फुलटॉस बॉल, लोअर फुलटॉस चेंडू होता, खेळण्याचा जरूर प्रयत्न केलाय परंतु अपयशी ठरलेत. कमी गतीनं हा चेंडू टाकला होता आणि स्वतःवरती निराश आहेत निकेतन, कारण याही चेंडूवरती मोठा फटका ते खेळू शकले असते परंतु फुटवर्कचा अजिबात वापर झालेला नाहीये. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न आणि अपयशी होत आहेत. बालीच्या माध्यमातून अजून एक डॉट चेंडू या मॅच मध्ये येतोय. राऊंड विकेट बाली पुन्हा एकदा या मॅच मध्ये. हो यावेळेस पहिला तर लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. अजून एक वाईट बॉल पाहायला मिळतोय. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 29 या आकड्यावरती. 29 धावा तुम्ही पाहताय. आणखीन काही चेंडूचा खेळ बाकी आहे या मॅच मध्ये. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि इथून 2 मोठे फटके आले ना तर कासार वडवली तिथून देखील फाईट करू शकते या मॅच मध्ये, कारण या संघाकडे देखील चांगली गोलंदाजी आहे. बाली राऊंड विकेट ना पुन्हा एकदा. यावेळेस मोठा फटका केलाय. कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे परंतु त्यांना बीट करून बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. फलंदाजाच्या बॅटमधून येतोय आणखीन एक दर्जेदार फटका. षटकार. ट्रॅकवरती यावेळेस पाहिला तर चांगला चेंडू पाहायला मिळतोय. धाव घेण्याचा प्रयत्न परंतु ही धाव नसणार आहे. इथे डॉट चेंडू येतोय आणि संघाची धावसंख्या जर पाहिली ना तर जाऊन पोहोचली आहे ती 35 या आकड्यावरती आणि 36 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये बोरशेती या संघाच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय सन्माननीय प्रवीणजी पाटील साहेबांचं शुभ आगमन आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला खूप चांगलं सहकार्य आणि त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच ट्रॉफीज आपण पाहतोय. आदरणीय सन्माननीय प्रवीणजी पाटील साहेबांच्या माध्यमातून प्राप्त झालेला आहे आणि केवनी दिवे इथून ते बिलॉंग करत आहेत आणि त्यांचं या क्रीडा स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. हा सामना जिंकण्यासाठी 36 धावांचं टार्गेट आहे. अल्पेश 11 बोरशेती या टीमच्या विरोधात अगदी जर पाहिलं तर 36 धावांचं टार्गेट. या ठिकाणी आपल्या व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय राजेंद्र पाटील साहेब उपस्थित आहेत. खरं तर एक आदर्श शिक्षक, A1 अँकर आणि उत्कृष्ट समालोचक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान आपल्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये केला जाईल. मी विनंती करतोय नितेशजी तांगडी यांना की आपण आदर्श शिक्षक सन्माननीय राजेंद्र पाटील सरांचा स्वागत आणि सन्मान आपल्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये करायचा आहे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व, खरं तर एक ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्ध अँकर आणि एक खूप चांगले समालोचक राजेंद्र पाटील सर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याचा स्वागत आणि सन्मान या स्पर्धेमध्ये केला जातोय. महाराष्ट्राचं महावस्त्र, मायची उब देणारे श्वाळ, आदर प्रेम स्नेह वाढवणारा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची सदैव आठवण राहील असं सन्मान चिन्ह देऊन त्यांचा स्वागत आणि सन्मान या क्रीडा स्पर्धेमध्ये केला जातोय. या ठिकाणी आदरणीय सन्माननीय प्रवीणजी पाटील साहेबांचं शुभ आगमन. आपल्या या क्रीडा स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. यानंतर आदरणीय सन्माननीय अंकुशजी तांगडी यांचा देखील स्वागत आणि सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. अंकुशजी तांगडी आपण देखील प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. आपला देखील स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतोय मोहनजी तांगडी यांना की आपल्या शुभ हस्ते आपण अंकुश तांगडी यांचा स्वागत आणि सन्मान आपल्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये करायचा आहे. तर नितेशजी तांगडी आपण अंकुश तांगडी साहेबांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व, खरं तर खूप चांगलं कार्य त्यांचं देखील पाहायला मिळतं आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान या आपल्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये केला जातो या स्पर्धेच्या माध्यमातून. यानंतर विजयजी तांगडी यांचा देखील स्वागत आणि सन्मान केला जाईल. त्यांना देखील विनंती करतोय आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. मी विनंती करतोय मोहन तांगडी यांना की आपण विजय तांगडी यांचा स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करायचा आहे. विजयजी तांगडी यांचा स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. महाराष्ट्राचं महावस्त्र, मायची उब देणारी श्वाळ,
आणि आदर प्रेम स्नेह वाढवणारा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची सदैव आठवण राहील असं सन्मानचिन्ह देऊन त्यांचा स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. तर नक्कीच दुसऱ्या सत्रासाठी आपल्याला जॉईंट होतील. खरं तर सर्व क्रीडा रसिक त्यांचा आवाज ऐकण्यासाठी आतुर आहेत. असे महाराष्ट्राचे नामवंत समालोचक सन्माननीय दशरथ पाटील सर आपल्याला जॉईंट होतील दुसऱ्या सत्रासाठी. आणि एखाद्या दुःखी माणसाला दशरथ पाटील सरांचं समालोचन ऐकल्यानंतर नक्कीच आनंद होईल. आणि खरं तर प्रत्येक क्रीडा रसिकाला ते मनोरंजन करत असतात. आणि सध्याच्या घडीला महाराष्ट्रामध्ये चर्चेमध्ये असणारं नाव आहे दशरथ पाटील सर आणि या सत्रासाठी ते आपल्याला जॉईंट होतील. धन्यवाद निशांत पाटील. नुकतं ज्यांचा शाही सत्कार झाला इथं सन्मान आमचे राजेंद्र पाटील आमचे कट्टर समर्थक अनेक अतिशय चांगले आदर्श व्यक्तिमत्व आणि खास करून आमची बऱ्याच वर्षापूर्वी म्हणजे तब्बल 20 वर्षापूर्वी आमची ओळख झाली दिना पाटील यांच्या स्पर्धेमध्ये. एक दमदार सूत्रसंचालनकार तसे समालोचन आणि दोस्ती राजा माणूस अतिशय आमचे लाखविली गावचे राजेंद्र पाटील यांचं इथं आगमन. चला 36 धावांची गरज. विद्यमान सामना बोरशेती विरुद्ध विपक्ष नरेश स्पोर्ट्स कासार वडवली अशी ही भन्नाट लढत. एकीकडे ठाकरे गट दुसरीकडे शिंदे गट. राजकारण जाऊ द्या. 36 धावांची गरज. पहिला जोडा पहिली जोडी मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन पदार्पण. सलामीचा फलंदाज अर्जुन आणि बाली. क्या बात आहे. आणि गोलंदाजीच्या भोळ्यावर पहिलं षटक प्रगतीपथावर बॉलिंग मार्क तयार. संघाचा पहिलाच मीडियम पेसर मध्यम गती गोलंदाज. पहिला चेंडू पहिला डोस पहिली मात्रा पहिला रती पहिला खुराक तयार. राईट आर्म हो दे विकेट आउटसाइड द ऑफ स्टंप. पहिला चेंडू पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी. 36 धावांची गरज. 36 धावांचा माग काढायचा आहे. अथक प्रयत्न निकराचे प्रयत्न भगीरथ प्रयत्न. विद्यमान सामना एकीकडे शहापूर दुसरीकडे कासार वडवली अशी ही जबरदस्त बिग फाईट. कडवी झुंज कडवा प्रतिकार. अटीतटीचा सामना. दोन बलाढ्य संघ त्यांच्यातही ही जबरदस्त लढत. बॉलिंग मार्क तयार. आणि हा शॉर्ट पिच चेंडू बॅकवर्डला गेला. पुन्हा चांगला टाइम आहे. अप्रतिम स्क्वेअर ड्राईव्ह. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर आणि हा पहिला नेत्रदीपक फटका. शॉर्ट पिच चेंडू अक्कूट टाप्याचा. संघाची धावसंख्या 4 वर. 36 संघाची धावसंख्या 4 वर. बिनबादच्या फोफनन. अतिशय चांगले दमदार आयोजन. चांगली स्पर्धा मानाची स्पर्धा अभिमानाची स्पर्धा क्रिकेटचा कुंभमेळा. तर सूरज मंडप डेकोरेटर्स वडू नवगर आणि प्रोप्रायटर सूरज काबूकर. फक्त आमच्यावर काबू नका डोमे झालं. संघाची धावसंख्या झाली 5 वर. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावर. बोरशेती म्हटलं की अर्जुन बांगर एकेकाचे एक टॉनिक आहेत. बॉलिंग मार्कवर राईट आर्म होता विकेट तयार. नरेश स्पोर्ट्स कासार वडवली. आणि हा यस पुन्हा एकदा चांगला कव्हर राहील. चेंडूकडे शॉर्ट काऊ पॉईंटला. पुन्हा एकदा चांगलं फिल्डिंग. एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या फैलावली. धावसंख्या वृद्धिंगत वर्धमान गतिमान टोटल स्कोर इज बिनबाद 6 फनन. एका टीमचं नाव होतं रावण 11. चालेल एक बॉल लागत नाही ते म्हणतात रावण 11. एकाचे नाव असतात. तो एक टीमचा प्लेअर नाव दुर्योधन. ज्याला बापसला काही कौरव सापडला पांडव नाही सापडला. नशीब दुसऱ्याचं नाव दुःशासन ठेवलं नाही तर सगळ्या स्टेबलच्या बायका पळाल्या असत्या. हो पुन्हा एकदा अप्रतिम बॉलिंग अटॅक. जोरदार अपील. कॉट बिहाइंडचं. पण तो पंचांचा मात्र नकार. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील प्लीज. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर. संघाचा टोटल स्कोर झाला इनमिन 6 धावा. चांगला बॉलिंग अटॅक. भेदक मारा. जालिम जलाल विषारी मारा भिकारी मारा. मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग. भन्नाट स्पेल. अचूकता भेदकता आणि दाहकता.
आणि हा पुन्हा एकदा शॉर्ट पे चेंडू चेंडू हवेमध्ये पुन्हा ड्रॉप झाला या ठिकाणी. आणि षटक क्रमांक पहिलं संपुष्टात फिनिश. 6 चेंडू आणि संघाचा टोटल स्कोर इनमिन फक्त 6 धावा. चांगला बॉलिंग अटॅक. आणि 12व्याचे शूज नाही का, 2 धावाची पेनल्टी. एकदा मॅच चालू होती, तो आला जीन्स पॅन्ट घालून. त्याला जर मॅच केला की तू साखरपुडे आलाय, त्या आलाय काय हल्दी कुंकू आहे का काय आहे, तर का ड्रेस नको तुम्हाला. त्या ते आदिवासी लोक बघ कसे चांगले ड्रेसिंगमध्ये आलेत. नाही आपल्या वाटायला पाहिजे हो काहीतरी. म्हणे येताना कसं सगळं व्यवस्थित पाहिजे. आजचं मॅचिंग नसले चालेल ना, मग वरचं मॅचिंग पाहिजे. बरोबर की नाही. मग स्पर्धा आहे, क्रिकेट आहे. सध्या क्रिकेटला ग्लॅमर आहे. बघा केतन म्हात्रे 37 बाईक. एखाद्या भैयाच्या तबेल्यात जेवढ्या मशीन असतील ना तेवढ्या बाईक त्याच्या घरासमोर आहेत. काय काय नोकरी करायची गरज. एक जरी बाईक विकली तरी 3 महिने आरामशी चालतील. काय थर्ड अंपायर का, अच्छा घ्या थर्ड अंपायर. आणि सारखे सारखे थर्ड अंपायर घेऊ नका प्लीज. मग त्यांना काय तिथं उपटायला ठेवलं आहे. उपटायला म्हणजे गवता. पुढचं ऐकून घ्या नाही का. विकास मुकादम बरोबर की नाही. जायला हे रिव्ह्यू घ्या ते रिव्ह्यू घ्या. तिथं मच्छर चावायला लागला मांडीला. नशीब सामान्य फोडला अजून. म्हणून येताना मॅचला येताना जीन्स पॅन्ट घालून टाईट यायचे कधी पण. मच्छर अजिबात घुसायला नको आतमध्ये. आणि झेल ड्रॉप झालाय. बरोबर असंच झेल एकदा स्टीव वॉ त्याचा हा झेल सोडला होता साऊथ आफ्रिकेच्या हर्षल गिब्सनं. तसाच हा सेम काहीसा तसाच प्रसंग आहे. तर झेल झालं ड्रॉप नाही. बरोबर आहे नाही का. हा अच्छा अच्छा ते सांगतो मी जरा सांगतो थांबा जरा. रात्र होते जरा पोराबाला झोपू दे जरा. विकास मुकादम हल्ली काय उपाय नाही हो. म्हणून साली टेस्ट परवडली बस आली यूट्यूब नको. चला षटक क्रमांक पहिला प्रकार संपुष्टात. 6 चेंडू 6 धावा. अशा चांगली बॉलिंग अटॅक. भेदक मारा केला. नरेश बोस कासर उडवली विरुद्ध विपक्ष प्रतिस्पर्धी बनाम बोरशेती. असा सामना अर्जुन बांगर याचा हा दमदार संघ. बॉलिंग मार्क तयार. संघाच्या वतीने दुसरे षटक प्रगती पथावर. द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स भरत भोईर. कासर ओढवली संघाचा आणखीन एक मीडियम पेसर. 36 धावांची गरज. चांगला बॉलिंग अटॅक बंद. चांगली गोलंदाजी केला. प्रभावी मारा केला. प्रतिस्पर्धी संघाला कमीत कमी धावात रोखलंय पहिल्या षटकापर्यंत. आणि 2 धावा पेनल्टी ॲड केल्यात. म्हणजे टोटल झाल्या 8 धावा झाल्या. कारण तुमचे बूट नव्हते म्हणून पायात बूट होते पण ते मॅचिंग नव्हते ना. का स्लिपर घातले रे काय घातलंय. ज्याला साकपोट येतात ना मात्र टाईट जाणारा. कृपया टाईम प्लीज. टाईम जरा आहे तुम्ही टाईम लावा प्लीज. त्यांना टायमाचं भान नसतं. त्यांना वाटतं बऱ्याच चाललं रात्रभर. काय त्यांचे नाही झाले लग्न त्यांना काय करायचं. इथं झोपले तरी काय आहे. आपला परिवार आहे ना सुकट बरी ना बोंबील बरा. ना सुकट बरी ना बोंबील बरा. ना मुंबरा बरा ना कौसा बरा. घरवाली बरी तर समदा बरा. बरं का नाही. घरवाली नेमके आडवी येते बघा. चप्पल पायात घातली कुठे निघाला झाला सत्यानाश. बॉलिंग मार्क तयार. षटक क्रमांक भरत भोईर तयार. पहिला चेंडू तयार. अतिशय दमदार गोलंदाजी. थांबा जरा अजून एक अजून जोक निघतील आमचे जसं अशी वेळ होईल. अजून आवाज मळायचा आहे अजून. यस नक्कीच. नाही आता कसला ॲड करताय. मग ते ॲड करून काय त्यांनी जिंकवायचं काय ॲड करून नुसता. कृपया अक्षय पाटील आणि विशाल पाटील विनंती करतो प्लीज स्टेजवर या प्लीज. अक्षय पाटील विशाल पाटील. अच्छा. आणि पहिला फलंदाज बाद होईल. पहिल्या विकेटचं बदन आणि पहिला गडी गारद. धावसंख्या फलंदाज बालीबाद नवीन आलाय सुग्रीव.
वंडांदा फलंदाज बरोबर. बाली सुग्रीव माहिती आहे की नाही? बालीचं त्याच्या बायको लक्ष होतं म्हणून त्यांचं ते द्वंद्व युद्ध झालं होतं, म्हणून रामाने त्याचा वध केला. तुम्हाला माहिती आहे की नाही? रामायण बघितलं की नाही? तेच चा बॉलिंग मार्कवर जबरदस्त गोलंदाजी भरत भोईरचा पहिला चेंडू बाली बाद आलाय. धाव संख्या 6 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. पहिला गडी घरात पहिला हदरा, पहिल्या विकेटचा पतन प्रभात, पहिली गळती गच्छंती, पहिला ब्रेक थ्रो. धाव संख्या म्हणजे पेनल्टीच्या 2. 8 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. जिंकण्यासाठी तब्बल अजून 28 धावांची गरज. राईट आर्म राहून द विकेट भरत भोईर आणि हा चेंडू शॉर्ट पे चेंडू ऑकवर्ड टक्क्याचा हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा त्याच्या गेला आक्रमण करायचं. पुन्हा चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, जबरदस्त बॉलिंग अटॅक. सामना नक्कीच रंगतदार होईल. शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल जावा ही श्रींची इच्छा. राईट आर्म राहून द विकेट तयार. ओ क्लीन बॉल, त्रिफलाचित, अतिशय अप्रतिम डिलिव्हरी आणि फलंदाज दुसरा सुग्रीव. आपणास विनंती आहे, कृपया स्टेजवर स्थानावर प्लीज आपलं आसन ग्रहण करावं. तर प्रदीपजी तांगडी. तर पहिला दुसरा धक्का बघूया. बाली आणि सुग्री बॅक टू द डगआउट. तर त्यांचं इथं त्यांना सन्मानित करायचं प्लीज. प्रवीणजी पाटील आणि राजू पाटील यांना विनंती अशी कृपया प्लीज. प्रवीणजी तांगडी यांचं प्रदीपजी तांगडी याचा आपल्याला आमंत्रण आहे प्लीज. तुम्हाला इथं सन्मान करायचा प्लीज. नवीन फलंदाज, टू डाऊन द फलंदाज, द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स, नवनिर्वाचित. भावेश नवीन फलंदाज. धाव संख्या 6 फॉर द 8 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. अतिशय कमी धाव संख्या, जुजबी लोएस्ट. राईट आर्म राहून ते विकेट पुन्हा एकदा तयार भरत भोईर. आणि हा शॉट पे चेंडू पुश केला, टॅप केला, चेंडू गेला गलीच्या दिपेश गलीला. चेक सर थोडं थांबवतोय. Yes. या ठिकाणी आदरणीय सन्माननीय प्रवीणजी पाटील साहेबांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि त्यांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेला मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफी स्पॉन्सर झालेल्या आहेत. असे प्रवीणजी पाटील साहेबांचा स्वागत आणि सन्मान या आपल्या व्यासपीठावरती केलेला आहे. तर आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. या क्रीडा स्पर्धेमध्ये सन्मान नसे आतर आहे जीवाला, आपल्या पदस्पर्शाने पावन झाला हा सोहळा. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. या ठिकाणी राजू पाटील दादांचा देखील स्वागत आणि सन्मान केला जातोय. जाऊया मॅचच्या दिशेने. येस आउटसाइड द ऑफ स्टंप, पुन्हा एकदा कॉट बिहाइंड. बॅटची लिडिंग एज, पंचांचा बोट मध्ये बांगलाज आणि हा बसेल एक जबरदस्त शॉक. 440. भरत भोईर यांची भेदक गोलंदाजी. जबरदस्त मारा, जालिम जलाल मारा, विषारी मारा, भिखारी मारा, भेदक मारा, रेचक मारा, तिखट मारा, मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग आणि 3 बाद आडाशी दमछक पिछाट. संघ बॅकफुटर. शेवटी क्रिकेट आहे बघूया. बोरशेती हा एक बलाढ्य संघ आहे, लढाऊ या संघ आहे, कधी कमबॅक करू शकतं. म्हणजे मॅच अजूनही बॅलन्स आहे, दोलायमान स्थितीत. येणारा फलंदाज मिडल ऑर्डरचा सुमित. आणि स्ट्राईक अर्जुन गेला, बाली गेला, सुग्रीव गेला. पहिली फली कोलॅप्स्ड, डिमॉलिश्ड. राईट आर्म राऊंड द विकेट तयार भरत भोईर. शॉर्ट पे चेंडू पुन्हा एकदा बचाव केलाय. बचावशिवाय पर्याय नव्हता. चेंडू केला शॉर्ट एक्स्ट्रा कवला. एक धाव मिळते. संघाची धाव संख्या फैलावली. धाव संख्या वृद्धिंगत वर्धमान गतिमान. टोटल स्कोर इज 9 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. 10 धावा आणि दुसरं षटक संपुष्टात. यस, काय जबरदस्त गोलंदाजी केली. फक्त इनिमिन धावा मोजल्या या षटकामध्ये. तब्बल 2 धावा 2 बली असं बॉलिंग ॲनालिसिस, पृथक्करण 3 बली. चला राजेंद्र पाटील, धन्यवाद आपण आलात सदिच्छा भेट देण्यासाठी. आमचे कट्टर समर्थक आणि अतिशय दिलदार व्यक्तिमत्व, आदर्श शिक्षक, सूत्रसंचालनकार, निवेदक.
आणि 12 चेंडूमध्ये पाहिजे 26 धावांची गरज जिंकण्यासाठी. म्हणजे प्रतिषटकामागं 13 धावांचं इक्वेशन समीकरण. आस्किंग रन रेट 12 बॉल्स टू गो, रिक्वायर्ड 26 रन्स. चेक. गावदेवी कोलशेत आणि एकविरा स्पोर्ट्स नायगाव दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचं आहे टॉस करण्यासाठी. गावदेवी कोलशेत आणि एकविरा स्पोर्ट्स नायगाव दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचं आहे टॉस करण्यासाठी. कृपया कोलशे संघाचे कॅप्टन आणि एकविरा नायगाव संघाचे कॅप्टन दोन्ही संघाचे कॅप्टन लवकरात लवकर या. तुम्हाला विनंती करतो की गाढवाचे पायदले आता तुमच्या धरतोय. मग काय करणार आता. चला नवीन गोलंदाज, द न्यू मॅन, न्यू कॅन्डिडेट्स, नवनिर्वाचित गोलंदाज बॉलिंग मार्कवर तयार. ट्रॅकवर चिराग भोईर, नरेश भोईर स्पोर्ट्स कासार अडवली. आणि बोरशेती संघाची सध्या तरी परिस्थिती वाईट आहे. बघूया क्रिकेट आहे काही होऊ शकतं. काल बघा कालचा संघ कसा पायेगाव कसा हरला बघा. विकास मगदम बघा अजून त्यांना कसं हरला कसा. त्याचं नाव आहे स्वयंभू म्हणजे स्वतः निर्माण झाले. स्वयं म्हणजे काय स्वतः निर्माण म्हणजे मीच. बॉलिंग मार्कवर तयार. राईट आर्म महोदय विकेट. जरा स्पीडअप करा प्लीज. दोन्ही संघाला विनंती करतो. तुम्हाला आयोजकांनी तंबी दिलेली आहे की प्लीज वेळेचं देखील भान ठेवा. क्रिकेट केला वेळेचं भान ठेवा. राईट आर्म महोदय विकेट तयार. आणि हा उलटा चेंडू पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग. चेंडू गेलाय वाईटेश मिड विकेटला. पुन्हा एकदा एक धाव मिळते. संघाची धाव संख्या झाली 11. म्हणजे 11 चेंडू पाहिजे 25. 11 मध्ये 25. निकराची लढत, तुंबळ युद्ध, जबरदस्त सामना, हाय व्होल्टेज मुकाबला, पैसा वसूल मॅच, प्रेक्षणीय सामना. 2 बलाढ्य संघ. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. आणि हा उलटा चेंडू आउटसाइड लेग स्टंप. पंचाने दंडित केलंय. वाईचा इशारा. स्वैर मारा, दिशाहीन मारा. 1 धावेचा निर्वाळा, दावा समर्थन, 1 धावेचा प्रतिपादन. अवांतर धाव संख्येवर. टोटल स्कोर 11 चेंडू आणि पाहिजे 24. 11 बॉल्स टू गो, रिक्वायर्ड 24 रन्स. प्रिन्स मूवीज यांचं हे लाईव्ह टेलिकास्ट घर बसल्या बघू शकता. आणि हा पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू लोअर फुलटॉस. मिडविकेटला चेंडू जाईल. फक्त मिळेल 1 धाव. 10 चेंडूमध्ये ठोकायचे आहे 23. समोर सप्ताह चालू आहे का. नाही ना. नाही मग एका ठिकाणी असं मी सप्त्यामध्ये जेवायला गेलो म्हणून सांगतोय. हां कॉमेंटेटर सगळे तिकडे जेवले सप्त्यामध्ये. काय सांगा तुम्हाला तर बोला. अरे 101 नमुने असतात काय तुम्हाला सांगत आता. आज सांगितलं असं तुम्हाला इतिहास. अहो येस आउटसाइड द ऑफ म्हणून समालोचक म्हणजे 12 पिंपळावरचा मुंजा. राईट महोदय विकेट. बॉल राहिले 3 राहिले म्हणजे 9 बॉल राहिले. 3 बॉल राहिले. एक वेळ 2 बॉलाचा चालला असता. 9 चेंडू 23 धावांची गरज. 9 बॉल्स टू गो, रिक्वायर्ड 23 रन्स. राईट आर्म महोदय विकेट तयार. पुन्हा एकदा चौथ्यांदा. आणि हा शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा. चेंडू गेलाय फॉलो थ्रू मध्ये गॅदर करेल. येचोक फेक केले. जोरदार अपेल परंतु पंचाने मात्र बघूया. यायला कठीण काम आहे. तुम्ही काय करा वरती तुम्ही या. तुम्ही पुढचं बघा आम्ही मागचं बघतो. डिसिजन स्टील पेंडिंग. आउट आहे का रे. नाही 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 आउट आहे. अजून स्लो मोशन. थांबा थांबा आता मोदी साहेबांनी उद्या बरं की नाही. आहे का चालेल मोदीनं सांगा मला. सांगाल ते पूर्व दिशा. हात गेला.
आणि बॅट्समन इट्स आउट रन आउट. चौथ्या फेकेचं बदन. चौथा गडी गारत. चौथी लागलेली अवदसा. 7.5 नाट नष्टर पनवती विघ्न अपशकुन लचांड लठांबर लफड. आणि राहिले बॉल इनमीन 8 आणि धावा पाहिजे. 23 धावांची गरज. 8 बॉल्स टू गो रिक्वायर्ड 23 रन्स. आता मात्र जबरदस्त वाताहत यातायात दारुण अवस्था भग्नावस्था. बोरशेती संघाची येणारा फलंदाज द न्यू मॅन इट्स संदेश. मिडल ऑर्डरचा मधल्या पालीचे फलंदाज. बॉल राहिले 8 धावा पाहिजे. 23 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम असेल. आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक स्वागत असेल. अतिशय जबरदस्त स्पर्धा. खासदार बाल्यामामा चषक ट्रॉफी 2000 त्यांच्या सन्मानार्थ हे भन्नाट आयोजन. खासदार चषक स्वर्गीय अनिल अंकलेश आणि स्वराज्य ग्रुप खार्डे आयोजित भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. चला 8 बॉल. जरा स्पीडअप करा प्लीज. दोन्ही संघाला विनंती करतो टाइमपास करू नका प्लीज. याच्यानंतर सामना होईल तो कोलशेत आणि नायगाव. टॉस झाला का रे निशांत? या दोन्ही संघाने विनंती. आले का नायगाववाले? या हे तुमचा जोड आला इकडं. आयला काय रे एके टोनग्याने कसं शेत नांगरायचा? 2 पाहिजे का टोनगी? म्हणून बैलांचा आम्हाला बैल नाही आवडत. आम्हाला टोनगे आवडतात. जी बैला टोनग्यामध्ये ताकद आहे ती बैलामध्ये नाही आहे. ते सांगितले असते लाईव्ह नसते मी सांगितली असती. संपूर्ण स्पष्टीकरण दिलं असतं. पण तो काय स्पर्धा लाईव्ह आहे त्याच्यामुळे आमचा प्रॉब्लेम झाला हो. आणि पंचांचा वाईटचा इशारा स्वैर मारा दिशाहीन मारा. एक धाव मिळेल अवांतर धाव संख्येवर. उर्वरित चेंडू 8 आणि धावा पाहिजे. 22 धावांची गरज. तर या निशांत पाटील प्लीज अटेंड. नायगाववाले धन्यवाद देतो. हातपाय धुण्यावरती जरा नाही काय असं बाहेरून येताना हो. तुम्ही अलिबागला नाही गेला तिथं सगळं ते काकडे लिंबू सगळे असतात तिथं. पाठी हां मस्का नाही करत. मला घाम फुटला जायला. मुतायला जायची पंचायत तिकडं स्टेजच्या पाठीमागं. सगळे लिंबू बावल्या जे सगळं असतं ना जादूटोणाचं सामान सगळं पाठीमागे स्टेजच्या पाठीमागं. चला बॉल राहिले 7. 7 डिलिव्हरीज. लास्ट डिलिव्हरी इन दी 3rd ओव्हर. 22 धावांची गरज. काय जबरदस्त कमबॅक पुनरागमन. जबरदस्त वर्चस्व हुकूमत दहशत. आणि हा चेंडू पुन्हा निघून गेलाय. जोरदार अपेल परंतु पंचांचा मात्र या ठिकाणी. आणि 1 धाव मध्ये राहिलं. शेवटचं निर्णायक अंतिम स्लोग ओव्हर डेथ ओव्हर 6 मध्ये करायच्यात. 21 धावांची गरज. उर्वरित षटक 6 चेंडू 21 धावांची गरज. टार्गेट तसं कठीण आहे. शेवटी हा बोरशेती संघ आहे. 1-2 जर मोठे फटके आले तर नक्कीच कमबॅक करेल. परंतु ही परिस्थिती नाही. परंतु या ठिकाणी नक्कीच कासोडे संघाची जी गोलंदाजी अतिशय भेदक मारा करून प्रतिस्पर्धी संघाची झालेली दमछाक पिछट शरणागती माघार संघ गेला. बाकपोट संघ उतरणीला. जरा स्पीडअप करा. टीम मिटिंग नको प्लीज. अच्छा 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 ओके थँक्यू निशाम पाटील. काय चालेल काय बाबा नंतर सामान आदला एकामेकाची तिकडं. जरा काय लावा फिल्डिंग आता इथं टाइमपास कशाला करताय? 6 गेंदे 21 रन. अंतिम आखेचं निर्वाणित षटक सुनील मुकादम. चला टॉस होईल. एकविरा नायगाव विरुद्ध गावदेवी कोलशेत. 2 बलाढ्य संघादरम्यान एक जबरदस्त बिग फाईट. त्या सामन्याला अटेंड करतील आमचे अतिशय दमदार समालोचक निशांतजी पाटील यांना विनंती करतो प्लीज. आणि टॉस करतील विकासजी. टॉस कोण करतायत? अच्छा अच्छा या ठिकाणी टॉस केला जाईल. मी विनंती करतोय जितेंद्र तांगडी, अंकुश तांगडी आणि विजय तांगडी यांना की आपण यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. एका बाजूला कोलशेत आणि एका बाजूला एकविरा स्पोर्ट्स नायगाव या 2 संघामध्ये टॉस केला जाणार आहे. यानंतरचा सामना आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाणार आहे. एका बाजूला एकविरा स्पोर्ट्स नायगाव आणि गावदेवी कोलशेत या 2 संघामध्ये नाणेफेकीचा कॉल होत आहे. कॉईल स्पिन करायचा आहे.
आणि ते टॉस जिंकलेला आहे गावदेवी कोळशे संघानं. मान्यवरांना विनंती करतोय आपण पुन्हा एकदा व्यासपीठावरती जाऊन विराजमान व्हायचं, फक्त निर्णय सांगायचा आहे कारण सामना सुरू आहे. बॅटिंग बॅटिंग स्वीकारलेले आहे कोळशे संघाने आणि एकविरा स्पोर्ट्स नायगाव या टीमला फिल्डिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलं आहे. जाऊया पुन्हा एकदा दशरथ पाटील सरांकडे. येस धन्यवाद. 5 चेंडू आणि 21 धावांची गरज. पहिला चेंडू गेला डॉट बॉल. अतिशय अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी, जबरदस्त कंट्रोल बॉलिंग अटॅक सुनील मुकादम. यस अप्रतिम. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू, खोलात टाकलेला चेंडू, बुंद्यात टाकलेला चेंडू आणि गेल्या 4 चेंडूमध्ये करायचे 21 धावांची गरज. आता मात्र बोरशेती संघाची ही दारुण अवस्था. फक्त 36 धावा होत्या, त्या देखील डिफेंड होत्यात बघा. आणि हा पुन्हा एकदा आणखीन एक विकेट जाईल. विकेट 5वी. 3 मध्ये 21. मारले तरी काही फरक पडणार नाही, आतमध्ये जाणार नाही तुम्ही. 3 मध्ये 21. अतिशय जबरदस्त करामत केली, जबरदस्त एक्झिबिशन, प्रदर्शन, परफॉर्मन्स, प्रात्यक्षिक, गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण, ऑल इज पॉवरफुल. तिन्ही टीम बहुत 3 डिपार्टमेंट आर पॉवरफुल. राहिले 3 बॉल जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. बघा फक्त 36 धावा डिफेंड केल्या. शॉर्ट एक्स्ट्रा कवर, एक लॉंग ऑफ, शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, अटॅकिंग फिल्डिंग सीमा रेषेलगत अजूनही आहे. चला सुनील मुकादम याचे उर्वरित 3 चेंडू बाकी आहेत. आणि फलंदाज बाद इजन हॅट्रिक. 2 चेंडूमध्ये 2 बळी. काय गोलंदाजी केली. अरे बोरशेतीमध्ये का सगळे दीड दिवसाचे गणपती आहेत का. अरे जरा जरी थांबा ना जरा. नको साली अनंत चतुर्दशी गौरी उठून थांबायला पाहिजे का नको. पब्लिक चॉईस बनलाय आज तो कमी हो सम बोरशेती संघाचे जवळजवळ परतीचे दर कापलेले आहेत. फक्त 2 बॉल बाकी आहेत. येणारा नवीन फलंदाज सोहम. बघा 12च्या तोंडातून आवाज देखील निघत नाही. तुम्ही जाताना ते करा जरा. चला 2 बॉल, 2 बॉल्स टू गो. सुनील मुकादम याच्या पटाटीमध्ये इजन हॅट्रिक. जोरदार अपेल परंतु आणि फलंदाज बाद. यस इज हॅट्रिक. या स्पर्धेमधील या प्रतियोगितेमधील कितवी हॅट्रिक. 3री हॅट्रिक. हा 3रा मानकरी ठरलाय सुनील मुकादम. काय जबरदस्त भन्नाट स्पेल. 5 चेंडू 3 बली 1ही धाव नाही असा हा जबरदस्त बॉलिंग अटॅक. मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग आणि प्रतिस्पर्धी संघाचं संपूर्णपणे कंबरडं मोडलंय. राहिला शेवटचा बॉल. फक्त औपचारिकता आणि जवळजवळ बाजार उठवलेला आहे बोरशेती संघ. येणारा फलंदाज फक्त उत्तर पूजेसाठी आलाय. ये बाबा काय हाती गेला आता काय चपला जोर घेऊन फायदा आहे. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम सुनील मुकादम. काय जबरदस्त मारा केला आणि हे मॅच संपले, फिनिश झाले. दमदार विजय. नरेश व कासार वडवलीचा हा दमदार विजय, मेगा विजय, ऐतिहासिक दैदीप्यमान विजय. आणि या सामन्याचा हिरो ठरला आहे भरत भोईर, ज्यानं तब्बल 3 विकेट घेतल्या, 2 धावा दिल्या. या भरत भोईर या प्लीज या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. जशी पुढची मॅच चालू होईल तर पुढचा आवाज असेल आमचा निशांत पाटील यांचा दमदार आवाज.